वसईमधला स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्याला अखेर अटक झालेली आहे। ऋषिकेश वैद्यानं पुण्यातील महिलेवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। स्वतः शंकराचा अवतार तू माझी पार्वती असं सांगून महिलेवर अत्याचार केले गेले होते। आरोपी ऋषिकेश वैद्याला पिंपरीमधून अटक झाल्याची माहिती आहे। आज ऋषिकेश वैद्य कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। पुण्यामधील 35 वर्षीय पीडित महिलेची 2023 मध्ये ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर ओळख झाली। त्यानं पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। कालपासून त्याचा शोध सुरू होता। यानंतर या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं की पुण्यामध्ये काल आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली होती। आता अखेर या आरोपीला अटक झालेली आहे। पुढची कारवाई कशी असेल? या आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरीमधून काल अटक केलेली आहे। त्याचं मेडिकल केलं जाईल, अर्थात रुग्णालयात त्याची प्राथमिक तपासणी केली जाईल आणि त्यानंतर कोर्टामध्ये या आरोपीला हजर केलं जाणार आहे। आज त्याला दुपारी साधारण कोर्टात हजर केलं जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते। गेल्या गुन्हा दाखल झाल्याच्या अनेक तासांपासून हा आरोपी फरार होता, मात्र पुणे पोलिसांची 4 पथकं या आरोपीच्या मागावरती होती। आरोपी फरार होता तेव्हा त्यानं फेसबुकवर पोस्ट देखील केली होती आणि याच सगळ्या गोष्टींचा तपास करत करत पोलीस हे आरोपीपर्यंत पोहोचले आणि अखेर पोलिसांनी काल पिंपरीमधून त्याला अटक केलेली आहे आणि सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। या सगळ्या प्रकरणात जर आपण बघितलं असेल तर मी महादेवाचा अंश आहे अशा पद्धतीची बतावणी करत या महिलेवरती या ऋषिकेश वैद्य यानं सातत्यानं अत्याचार केल्याचा जो दावा आहे, फिर्याद आहे, ती पीडितेने दिलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणात आता पुढे पोलीस नेमका काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ज्ञानेश्वर।